गावदेवी मंडईमध्ये केवळ भाजी आणि फळ विक्रीचीच परवानगी द्यावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बाबुले यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे। तसंच ठाणे अग्निशमन दलातील रिक्त पद भरण्यासाठी तात्काळ प्रक्रिया सुरू करावी अशी आग्रही मागणी नगरसेवक संजय बाबुले यांनी केली आहे। गावदेवी मंडई आणि परिसरातील अतिक्रमणांकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळेच अतिक्रमणांमध्ये वाढ होते। मंडईच्या प्रवेशद्वाराबाहेर ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर मेहर नजर करण्यात आली आहे। मंडईच्या भोवती टपऱ्यांना परवानगी दिली गेली, त्यामुळे मंडईमध्ये आगीचा धोका निर्माण झाला होता। त्याबाबत सातत्याने इशारा देऊन प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आलं असा आरोप नगरसेवक बाबुले यांनी केला। गावदेवी मंडईच्या आग प्रकरणातून धडा घेऊन पालिकेनं मंडईची पुनरुभारणी करताना अग्निप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात। गावदेवी मंडईत व्हेंटिलेशन होण्यासाठी प्रवेशद्वारावरील बेकायदा फेरीवाले हटवावेत। मंडईच्या इमारतीलगत उभारलेल्या बेकायदा टपऱ्या गाडे जमीनदोस्त करावेत। गावदेवी मंडईसह पालिकेच्या आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर इथे नियमित फायर ऑडिट करावं, अन्यथा संबंधित आस्थापना तातडीनं बंद कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। नगरसेवक बाबुले यांनी गावदेवी मंडईचा इतिहास लक्षवेधी सूचनेत मांडला। जुन्या ठाणे शहरातील महर्षी कर्वे रस्त्यावर 1975 पर्यंत 80 ते 90 भाजी विक्रेते बसत होते। ठाण्याच्या नगराध्यक्षपदी स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या कारकिर्दीत धर्मवीर आनंद दिघे, माजी आमदार मोदा जोशी यांनी पुढाकार घेऊन 1978 ते 1980च्या काळात आरक्षित उद्यानात मंडईसाठी जागा दिली। काही वर्षानंतर 1999च्या सुमारास पालिकेनं मंडईचा पुनर्विकास केल्यानंतर तिथे 154 ओटे उभारण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 2002 मध्ये मंडई तोडून नवा आराखडा तयार केल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये एकूण 155 ओटले तयार करण्यात आले। काही वर्षांनंतर गावदेवी मंडईत फळ आणि भाजी विक्री ऐवजी मोठ्या प्रमाणावर रेडीमेड कपडे विक्री करणारी दुकानं थाटली गेली अशी माहिती देत यापुढील काळात केवळ भाजी आणि फळ विक्रीचीच परवानगी द्यावी अशी मागणी बाबुले यांनी केली आहे।